जय शिवराम मित्रांनो. जय श्रीराम. आज मी तुम्हाला थोडं महाराजांच्या नियोजनाबद्दल सांगणार आहे. म्हणजे नियोजन कसं करायचे ते त्याबद्दल मी थोडंसं शॉर्टमध्ये सांगणार आहे, खूप लांब नाही. तर महाराज, आता एक उदाहरण घेतो महाराजांचं, जे की अफजल खान होते. त्यांच्या त्यांच्यासोबत जी भेट होती त्याबद्दल एक नियोजनाची, म्हणजे एक जो नियोजन केलं होतं ते कसं केलं ते सांगणार आहे. महाराजांनी त्यांच्यासोबत जेव्हा भेट ठरवली, तर ती वेळ ठरवली दुपारची. सर्वात आधी दुपारची वेळ यासाठी की महाराज होते गडावर, तो होता पायथ्याशी. हा पायथ्याशी असलेला खान जेव्हा गडावरती बघेल तर त्याच्या डोळ्यात सूर्य गेला पाहिजे, सूर्याची किरण गेली पाहिजे. म्हणून त्यांनी वेळ ठरवली दुपारी 12ची. जरी तो गडाकडे बघेल तर त्यांना वरच्या हालचाली काय सुरू आहे ते नाही कळणार, पण महाराज जेव्हा वरून खाली बघतील तर त्यांना सर्व स्पष्ट दिसेल. हे एक पहिली त्यांची ही होती. त्याच्यानंतर दुसरी, महाराजांनी जिथे भेटायची ठरवलं, जिथे भेटायसाठी बोलवलं होतं त्यांना, तिथे एक शामियाना बांधला. शामियानामध्ये त्यांनी हिरे, माणिक, मोती सर्व काही लावलं. जेव्हा खान तिथे येईल आणि ते सर्व बघेल तर त्याच्या डोक्यामधनं काही वेळासाठी दुश्मनी भावना निघून जाईल, तो वेगळ्या विचारात जाईल. म्हणून महाराजांनी त्यासाठी शामियाना उभा केला. तिसरी गोष्ट, खानाचं जे खाद्यपदार्थ होतं त्याच्यातली सर्व आम्ल पदार्थ काढून टाकली, जेणेकरून त्याच्या डोक्यातली चिडचिड कमी होईल, शांत राहील खान. खान शांत राहिला तर आपल्याला अजून सहकार्य मिळेल. त्याच्यानंतर महाराज जेव्हा भेटायला येणार होते, यायच्या आधी त्यांनी काय केलं की आपल्या डोक्याची केसं, दाढीची केसं एवढी बारीक केली की जरी चुकून खान पकडायला गेला तर त्याच्या हातात यायला नको, एवढं बारीक नियोजन महाराजांनी केलं. त्यानंतर भेटायला जाताना कोण कोण सोबत घ्यायचं, म्हणजे कोण त्याच्या बलाढ्य शक्तीच्या याचं आहे, किंवा कोण आपल्यासोबत राहिलं तर आपला जीव वाचू शकतो, हे सगळं नियोजन बारीक बारीक केलं. महाराजांना माहिती होतं आज माझ्यावर वार होणार आहे, पण वार होणार आहे ह्या भीतीने महाराज खचले नाही, पण त्यांनी शांत डोकं ठेवून विचार करून खानाला भेटायला गेले. खानाला भेटायला जात असताना अंगावर चिलखत घातलं, हातामध्ये वाघनखे घातली. त्यांना माहिती होतं खान मला मारणार आहे, पण मरायच्या भीतीने महाराज थांबले नाही. महाराज गेले भेटायला आणि महाराज भेटले. त्यानंतर सर्वांना माहिती आहे की काय घडलं. महाराजांनी अवघ्या 2 मिनिटात खानाचा कोथळा बाहेर काढला वाघनखे टाकून. हे फक्त तेव्हाच शक्य झालं जेव्हा महाराजांनी या सर्व गोष्टीचं नियोजन केलं. हे जर नियोजन नसतं केलं तर आज हा आपल्याला इतिहास ऐकायला मिळाला नसता. म्हणून कधीही कुठल्याही गोष्टीचं आधी नियोजन करा, तेव्हाच ती यशस्वीरित्या पार